आता ज्याला हलग्या वाजवायच्या आहेत, ज्याला किरसुऱ्या बांधायच्या, ज्याला वाघ्या मुरळ्या नाचवायच्या आहेत, ज्याला पोतराज बांधायचा, त्यांना बनवू द्या. मातंग समाजातल्या युवकांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपला नारा आहे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आपला नारा आहे जय भीम नवबुद्ध आहे. आणि म्हणून शिक्षणाच्या मार्गाने पुढे जाणं ह्याच्याकडेच आपलं पूर्ण लक्ष केंद्रित असलं पाहिजे. उगाच कुणाच तर नादी लागून धर्म वाचवायला जाऊ नका. आपली लोक मरत्यात. सालगडी, ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार, अत्यंत तीव्र गरिबीत, शिक्षणाचा प्रचार प्रसार नाही समाजामध्ये, अत्यंत मागासलेपणाने समाज आपला जगतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये धर्म वाचवायची जबाबदारी तुमच्यावर ज्यानं टाकली ना, त्याची पोरं इथं लंडनमध्ये शिकतात, त्याची पोरं इकडे मोठ्या मोठ्या अमेरिका, हार्वर्ड सारख्या विद्यापीठांमध्ये शिकतात, प्रचंड मोठ्या मोठ्या गाड्यांमधनं फिरतात. तुम्ही येड्यावणी उगाच धर्म वाचवायला चाललात. त्यामुळे मातंग समाजातल्या युवकांनी लक्षात घ्या की आपल्या समाजाचं भलं कोणत्या दिशेला आहे हे समजलं पाहिजे. उगाच आमचा लय मोठा धर्म आणि आम्हाला तो धर्म वाचवायचा आहे, संस्कृती वाचवायचं बोज तुमच्या खांद्यावर टाकतात. वाटोळं होऊन गेलंय समाजाचं ह्याच नादानं. अजून किती जग एवढं पुढे चाललंय, अजून किती मागं राहायचंय तुम्हाला. आणि म्हणून लक्षात घ्या की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा असं म्हणूनच पुढे गेलं पाहिजे. शिकलं पाहिजे, वाचलं पाहिजे. अरे बाबासाहेब वाचा तरी, न वाचतात बाबासाहेबांना उगाचा. त्यामुळं वाचन करा, समाजामध्ये शिक्षणाचा प्रचार प्रसार करा, समाजामध्ये संस्थात्मक बांधणीचं काम करा, समाजाला प्रगतीच्या दिशेने, अधोगतीच्या दिशेने नेऊ नका, नाहीतर समाज तुम्हाला माफ करणार नाही.